रसिक हो, प्रवासाचे वेगवेगळे पैलू आहेत. त्यातला एक भाग स्थलांतर. मानवी जीवनामध्ये स्थलांतर अनेक कारणांनी होत असतं. युद्धामुळे होतं, काही जीवनातील मर्यादांमुळे होतं, महत्त्वाकांक्षांमुळे होतं. स्थलांतरामुळे संस्कृतीमध्ये बदल होतो. त्यातला एक भाग मुकुंद संगोराम यांनी संगीताचा गाभा स्थलांतर या लेखात घेतलेला आहे. भारतीय संगीत आणि त्याची संस्कृती ही कशी रुजली स्थलांतरामुळे याचा आढावा त्यांनी या लेखात घेतलेला आहे. ऐकूया गौरी तामणकर यांच्या आवाजात. संगीताचा गाभाच स्थलांतर. लेखक मुकुंद संगोराम. भारतीय संगीताचा इतिहास हा स्थलांतराचा इतिहास आहे. केवळ ज्ञानाच्या आधारावर आजवर गेल्या काहीशे वर्षात संगीताने जी प्रगती केली त्याला कलावंतांचं स्थलांतर मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरलं. संगीत हे स्थलांतरामुळेच वाढलं आणि विकसित झालं असंही आपल्या लक्षात येईल. स्वर आले दुरुनी, जुळल्या सगळ्या त्या आठवणी, अशी काहीशी आपल्या संगीताची ही स्थिती आहे. स्वरांचा प्रवास जसा एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी झाला तसाच त्या स्वरांमधून व्यक्त होणाऱ्या भावांचा आणि संगीताच्या शैलीचाही प्रवास जगभर झाल्याचं दिसतं. संगीत ही प्रवाही कला आहे असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्यात मुख्य प्रवाहात मिसळलेल्या अनेक छोट्या मोठ्या प्रवाहांमुळे आलेली संपन्नता आपल्याला अभिप्रेत असते. एकाच जागी स्थिर राहण्याचा संगीताचा स्वभाव नाही. ते सतत एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे आणि एका जागेहून दुसऱ्या जागेकडे जात राहिलं आहे. जगभरच्या संगीतात असे अनेक प्रवाह वेळोवेळी मिसळत राहिले. त्यामुळे ज्या काळात ध्वनिमुद्रणाची व्यवस्था नव्हती त्या काळातील संगीत नेमकं कसं असेल हे सांगणं कुणालाच शक्य होत नाही. पूर्वीचं संगीत आणि आजचं संगीत अशी तुलना करताना संगीत बदललं आहे एवढीच जाणीव आपल्याला करून घेता येते. भारतीय संगीतापुरतं बोलायचं झालं तर हा बदल स्पष्टपणे दिसत असला तरीही तो शैलीच्याच अंगाने झाला. संगीताच्या मूळ गाभ्याला जराही धक्का न लावता भारतीय संगीत आजवर वेगवेगळ्या वाटावळणांनी वाट काढते. संगीत म्हणजे पाण्यावरची अक्षरं असं म्हणत असताना कलेच्या अंगणात प्रत्येक आविष्कार वेगळा आणि संपन्न असायला हवा हा आग्रह फक्त भारतीय संगीतातच दिसू शकतो. खरं तर हेच या संगीताचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मानवाला स्वर सापडणं हेच मुळे त्याच्यातील सर्जनाला मिळालेलं पहिलं आव्हान होतं. मानवी मेंदूच्या विकासाशी या सर्जनात्मक आव्हानांचा थेट संबंध असला पाहिजे. संगीताचा उगम आणि विस्तार यामध्ये स्थलांतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. भारतीय संगीतात स्वरांची निश्चिती झाली आणि त्या स्वरांच्या सहाय्याने निर्माण झालेलं रागसंगीत संपूर्ण प्रदेशात पसरलं. याचं कारण कलावंतांचं स्थलांतर हेच होतं. हे स्थलांतर विविध कारणांनी झालं. कधी पोटासाठी, तर कधी शोधासाठी, तर कधी राज्य मिळवण्यासाठी. 9व्या शतकात भारतावर मुसलमानांनी आक्रमण करून तिथे आपली सत्ता प्रस्थापित केली. या परकीय आक्रमणांनी तेथील समाज जीवनावर वेगवेगळे परिणाम झाले. पारतंत्र्याचा अनुभव इथल्या जनतेला घ्यावा लागला. परकीय आक्रमणाने इथली संस्कृती आणि विकास यावरही परिणाम होऊ लागला. मात्र संगीताच्या बाबतीत हे आक्रमण एक प्रकारची इष्टापत्तीच ठरली. 12व्या शतकातील अमीर खुसरो या संगीतकाराने निर्माण केलेली सारंगी आजही भारतीय संगीताचा आत्मा मानली जाते. त्या काळातील संगीतावर अरबस्तानातून आलेल्या या नव्या प्रवाहाचा परिणाम न होता तरच नवल. भारतीय संस्कृतीत निर्माण झालेल्या संगीतात मुस्लिम संस्कृतीमध्ये निर्माण झालेल्या संगीताचा आणखी एक रंग मिसळला. पंडिती आणि उस्तादी असे गायनशैलीचे 2 प्रकार निर्माण झाले. कालांतराने या दोन्ही प्रवाहातील तादात्म्य संगीताला आणखी एका उंचीवर जाण्यास उपयुक्त ठरलं.
सूफी संगीताचा भारतीय संगीतावर झालेला परिणाम असाच आपल्याला अनेक पातळ्यांवर दिसू शकतो. या संगीताचा प्रभाव आपल्या संगीतावर आणि आपल्या संगीताचा प्रभाव त्या संगीतावर पडणं स्वाभाविकच होतं. सांगीतिक संस्कृतीचा हा संगम एकूणच संगीतासाठी उपकारक ठरला. कलावंताला श्रोत्यांची आवश्यकता असते. तो केवळ कलेसाठी कला करत राहिला तर त्याच्या कलेच्या निर्मितीसाठीही त्याला रसिकांची आवश्यकता असतेच. त्यामुळेच विविध भागातील कलावंतांना आपली कला श्रोत्यांना ऐकवणं महत्त्वाचं वाटू लागलं. याचं कारणच संगीत ही प्रयोगशरण कला आहे हे आहे. रियाजात कलावंत जे काही करतो त्यापेक्षा अगदी वेगळे रियाजातही विचार न केलेले संगीत त्याच्या गळ्यातून मैफिलीत साकार होते. तेव्हा तो केवळ दैवी चमत्कार नसतो, तर त्यामागे संगीताची साधना असते आणि सततचं चिंतन असतं. भारत देश म्हणून स्वतंत्र होण्यापूर्वीच्या काळातील एक मोठा भूप्रदेश भारतीय संस्कृतीच्या अंमलाखाली होता. ही संस्कृती महासंस्कृती म्हणून ओळखली जाते. या साऱ्या भूप्रदेशातील चालीरीती आणि सांस्कृतिक एकता बऱ्याच प्रमाणात एकसारखी होती. त्याचंही कारण त्या काळातील युद्धांमुळे ताब्यात आलेल्या नव्या भूप्रदेशात त्या काळातील शासकांना आपली पकड बसवताना तिथल्या संस्कृतीशी संकर घडवून आणणं आवश्यक वाटत होतं. असा संकर जगण्याच्या सर्व पातळ्यांवर जसा घडून येत होता तसाच तो कलांमध्येही घडत होता. संगीत ही अमूर्त कला असली तरी तिच्यावर असा सांस्कृतिक संकर झाल्याची कित्येक उदाहरणं आपल्याला दिसतील. संगीताबरोबरच शिल्पकला, चित्रकला, नृत्य अशा कलांमध्येही असं घडत असल्याचं आपल्याला दिसू शकतं. भारतावर झालेल्या आक्रमणांच्या खाणाखुणा आपल्याला शिल्पकलेत दिसतात. आपली मूळची कला आणि परप्रांतातून आलेली आणि इथल्या कलेवर आरोपित झालेली कलाही आपण अगदी सहजपणे स्वीकारली. वास्तुकलेच्या बाबतीत तर हे आपल्याला अधिक स्पष्टपणे जाणवतं. सगळ्या प्राचीन वास्तूंचं दर्शन त्या काळातील संस्कृतीचं द्योतक असतं. मग ते मोहेंजोदडो असो की अजंठा वेरूळ असो, दक्षिणेतील मंदिरं असोत की देवळं असोत, सांस्कृतिकदृष्ट्या घडत गेलेला बदल वास्तुकलेच्या संदर्भात अधिक स्पष्टपणे दिसू शकतो आणि अनुभवताही येऊ शकतो. त्यातून निर्माण झालेल्या मिश्र शैली आपल्याला नव्या संस्कृतीची नांदी वाटतात. वेगवेगळ्या ठिकाणच्या कलावंतांनी जगभरात निर्माण केलेल्या वास्तुसौंदर्याची जाणीव बदलण्यालाही कारणीभूत झाल्या आहेत हे लक्षात घ्यायला हवं. म्हणजे मानवी समूहाच्या आवडीनिवडीचा संस्कृतीशी संबंध असतो हे जर ग्राह्य मानलं तर आपण आपली कुठलीच मूळची आवड शाबूत ठेवू शकलेलो नाही हे आपल्या लक्षात येऊ शकेल. आपल्या आवडीनिवडी बदलल्या याचंही कारण त्या त्या प्रांतातील कलांमध्ये झालेला विविध पातळीवरचा संकर हेच आहे. हा संकर स्थलांतरामुळेच घडून आला. परकीय आक्रमणाच्या आधी आणि नंतरही भारतात संगीताला जो राजाश्रय मिळाला तो संगीताच्या स्थलांतराला मोठ्या प्रमाणात कारणीभूत ठरला. भारतातील विविध भागात असलेल्या राजांच्या दरबारात गायक म्हणून वर्णी लावण्यासाठी देशोदेशीचे गवई स्थलांतर करत होते. ज्या गवयाचं गाणं महाराजांना आवडेल तो गवई राजाच्या दरबारात स्थान पटकवत असे. राजांना वाटेल तेव्हा त्या गवयाचं गाणं ऐकवायचं आणि राजाला आनंद द्यायचा. त्या बदल्यात त्या कलावंताला मान मरातबासह उत्तम रीतीने जगण्याची हमी मिळत असे आणि त्यामुळे आपल्या कलेचं संगोपन आणि प्रतिभा सादर करण्यास कलावंतांना सवड मिळत असे आणि त्यातूनच नवीन शिष्य परंपरा उदयाला आली. आपल्या पदरी सर्वोत्तम गायक असावा यासाठी राजा महाराजांमध्ये अहमहमिका लागत असे. त्यामुळेच उत्तम गवयाला पळवण्याचीही पद्धत सुरू झाली. पण त्यातून गायनकलेचं मात्र भलं झालं. स्वातंत्र्यानंतरच्या काळातील संगीत व्यवहार स्थलांतराला पोषक होता. पण त्यावेळी राजाश्रयाच्या जागी लोकाश्रय मिळू लागला. नव्या तंत्रज्ञानामुळे नभोवाणीसारखे माध्यम उपलब्ध झालं आणि ध्वनिमुद्रिकांचाही व्यवसाय तेजीत आला. सध्याचा काळ मात्र संगीतासाठी फार अडचणीचा होत आहे हे इथेच नमूद करून ठेवणं आवश्यक आहे.
भारतीय संगीत गुरुप्रधान आहे. शिष्याला केवळ गुरुकडूनच ज्ञान मिळवता येतं. हे ज्ञान केवळ पुस्तकी असत नाही, तर त्यामध्ये ज्ञानाबरोबरच जाणीवांचीही देवाणघेवाण होत असते. गुरुकडून मिळालेलं ज्ञान आपल्या मेंदूत जसंच्या तसं साठवून त्याचा पुनरुच्चार करण्याची परंपरा संगीतात नव्हती आणि नाही. त्यामुळेच मिळालेल्या ज्ञानात स्वतःच्या प्रतिभेची भर घालून ते पुढे नेण्याचं कार्य शिष्याला सतत करावं लागत आलं आहे. असं घडलं म्हणून तर भारतीय संगीत इतकी वर्ष टिकून राहिलं. आणि एवढंच नव्हे तर ते विकसितही झालं. शिवाय गुरुला मिळालेलं ज्ञान, त्यावर त्याने केलेले स्वतःचे संस्कार, त्याची स्वप्रतिभा, यातून जे रसायन तयार होतं ते शिष्यामध्ये संक्रमित होताना शिष्याचा वकूप, त्याची प्रतिभा आणि त्याची जाण यांचा थेट संबंध असतो. प्रत्येक मैफिली गवय्या उत्तम शिक्षक असतोच असं नाही. एखादा कलावंत गुरु म्हणूनच अधिक महत्त्वाचा ठरल्याची अनेक उदाहरणं आपल्याला दिसतात. शिष्याला कलावंत होण्यासाठी प्रतिभेची जी साधना करावी लागते, त्यामध्ये त्याच्या स्वतःच्या जीवनकाळात निर्माण झालेली जाणीवांची रचना त्याला नेहमी उपयोगाला येत असते. जन्मल्यापासून ते जाणीवांचा विस्तार होईपर्यंतच्या काळात कलावंत म्हणून जे काही अनुभवाला आलेलं असतं, त्याचा उपयोग तो आपल्या सर्जनामध्ये करत असतो. संगीतामध्ये तर हे अनेक जणांच्या बाबतीत घडून आल्याचं दिसतं. अनेक वेळा कलेच्या साधनेसाठी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणाऱ्याला जसं संस्कृतीच्या संकराला सामोरं जावं लागतं, तसंच त्याला आपल्या जाणीवांचा विस्तार करणंही भाग पडतं. म्हणजे पुण्यात लहानाचा मोठा झालेला कलावंत जेव्हा पंजाबमध्ये जातो किंवा लखनौमध्ये जातो, तेव्हा पुणेरी जाणीवांच्या पलीकडे गेल्याशिवाय त्याला तिथल्या संस्कृतीशी जमवून घेणं शक्य होत नाही आणि त्या संस्कृतीमधलं आपल्याला जे आवडेल ते सहजपणे स्वीकारताही येत नाही. गुरुकडून ज्ञान मिळवण्यासाठी अन्य कोणत्याही क्षेत्रात जेवढा आटापिटा करावा लागत नसेल, एवढा आटापिटा संगीतातील कलावंतांना करावा लागतो. एखादी बंदिश शिकवायला सुरू केली तर ती पूर्णपणे सांगितली जाईलच याची शाश्वती नाही. पुन्हा गुरुसमोर बसले म्हणजे गाणेच शिकवले जाईल याचीही हमी नाही. पण प्रत्येक कलावंताने त्याच्या संपर्कात आलेल्या अन्य शैलीतील आणि प्रांतातील कलावंतांकडून बंदिशी मिळवण्यासाठी नाना युक्त्या केल्याची अनेक उदाहरणं ऐकण्यात आहेत. गाणं येण्याची जी ओढ असते ती कलावंताला स्वस्थ बसू देत नाही. त्यासाठी तो हवी तेवढी वणवण करायला तयार असतो. मनातलं गाणं गळ्यातून बाहेर येण्यासाठी जागोजागी हिंडून नवं गाणं ऐकण्याची सोय आता झाली. पण ज्या काळात प्रवासाच्या फारशा सोयी नव्हत्या, त्या काळातही कलावंतांचं स्थलांतर वेगवेगळ्या कारणांसाठी होतच राहिलं आहे. भारतीय संगीतात गेल्या 200-300 वर्षात अशा अनेक घटना घडल्या की त्यामुळे संगीताचा हजारो मैल प्रवास झाला. संगीताच्या शोधानंतर लोकसंगीताची स्थापना झाली. हे संगीत तिथल्या स्थानिक संस्कृतीशी नाळ जोडणारं होतं. तिथली आनंदाची ठिकाणं, सण, उत्सव, चालीरीती, स्वभाव वैशिष्ट्य या सगळ्याचा परिणाम लोकसंगीतावर झालेला अगदी स्पष्टपणे दिसतो. महाराष्ट्रातली गणगवळण किंवा अभंग किंवा कीर्तन यासारखे लोकसंगीतातून आलेले संगीत प्रकार इथल्या संस्कृतीशी थेट संबंध जोडणारे आहेत. मध्य प्रदेशातील माळवा प्रांतातील ज्या लोकसंगीताची ओळख आपल्याला पंडित कुमार गंधर्व यांनी करून दिली, ते संगीत तिथल्या ग्रामजीवनाशी समरस झालेलं आहे. उत्तरेकडील संगीतातही आपल्याला होरी, कजरी, ठुमरी यासारखे जे संगीत प्रकार दिसतात ते तिथल्या जीवनशैलीचेच आविष्कार आहेत. त्या त्या प्रांतात आणि संस्कृतीत निर्माण झालेलं संगीत एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी गेलं ते कलावंतांच्या स्थलांतरामुळे आणि संगीताच्या ओढीमुळे. लखनौमधील संगीत अगदी महाराष्ट्रापर्यंत आलं ते अशा स्थलांतरामुळे. भारतीय पटलावर स्थापित झालेल्या हिंदुस्थानी आणि कर्नाटक या 2 संगीत शैलीमध्ये एकेकाळी विस्तव जात नसे असं सांगितलं जातं. उत्तर हिंदुस्थानी संगीतातील घराण्यांच्या पोलादी भिंतींप्रमाणेच या 2 शैलीमध्येही दरार होती. पण स्थलांतराच्या इतिहासात या 2 शैलीही एकमेकात इतक्या देखणेपणाने मिसळल्या की त्यातून
आणखीन एक नवीन सुंदर शैली निर्माण झाली. किराणा घराण्याचे अर्ध्वयू उस्ताद करीम खां हे उत्तरेतील कैराना गावचे. त्यांनी तिथून आपला बाडबिस्तरा दक्षिणेकडे हलवला आणि ते मिरजेत स्थायिक झाले. तिथे त्यांच्याकडे गायन शिकणाऱ्यांमध्ये रामभाऊ कुंदगोळकर उर्फ सवाई गंधर्व हे होते. ते गदग या कर्नाटकातील गावचे. त्यांच्या शिष्यवर्गातील पंडित भीमसेन जोशी, श्रीमती गंगूबाई हंगल हेही कर्नाटकातलेच. पण त्यांचं गायन उत्तर हिंदुस्थानी शैलीतलं असलं तरी त्यांच्या मूळच्या मातीचा दरवळ त्यांच्या गायनातही सहजपणे जाणवतो. भीमसेनजी काय किंवा गंगूबाई काय, त्यांच्या गायनात या दोन्ही शैलींचं सुरेख मिश्रण असल्याचं जाणवतं. कर्नाटक शैलीचा सुगंध असलेली ही नवी शैली रसिकांनी अक्षरशः डोक्यावर घेतली. भीमसेनजी तर गाण्याच्या वेडापायी लखनौपर्यंत जाऊन आले. कोणतं गाणं आपल्याला येईल अशा संभ्रमावस्थेत सवाई गंधर्वांचं त्यांना नाव कळलं आणि ते थेट गदगला आले. तिथून त्यांनी पुण्याला घर केलं आणि इथूनच त्यांनी साऱ्या जगाचं अवकाश पादाक्रांत केलं. उत्तर हिंदुस्थानी संगीतातील घराण्यांचा इतिहास हा तर स्थलांतराचाच इतिहास आहे. महाराष्ट्रासारख्या प्रांतात जिथे अभिजात संगीताची परंपरा कीर्तन, अभंग, भजन या अंगानेच विकसित झाली, तिथे रागदारी संगीताची मुहूर्तमेढ रोवण्याचं काम बाळकृष्णबुवा इचलकरंजीकर यांनी केलं. त्यासाठी त्यांना महाराष्ट्रातून ग्वाल्हेरपर्यंत प्रवास करावा लागला होता. तिथे जाऊन त्यांनी रागदारी संगीताचं जे शिक्षण घेतलं त्याच्या आधारे महाराष्ट्रात या संगीताचं रोप लावलं गेलं. समजा बाळकृष्णबुवा ग्वाल्हेरला गेलेच नसते तर इथली परिस्थिती काय झाली असती याचा अंदाज येऊ शकतो. संगीतापुरतं बोलायचं तर महाराष्ट्र हे देशातील सगळ्यात आघाडीवरचं राज्य आहे असंच म्हणावं लागेल. कलावंतांच्या इथल्या आगमनाने आणि त्यांना मिळणाऱ्या रसिकांच्या प्रेमामुळे भारतातल्या प्रत्येक कलावंताला हे राज्य संगीतासाठी अनुकूल असल्याचं वाटलं. पण इथे आलेले संगीताचे सारे प्रवाह स्थलांतरातून आलेले आहेत हे विसरता येणार नाही. कैराना गावचे करीम खां साहेब जसे मिरजेत स्थिरावले तसंच जयपूर घराण्याचे अर्ध्वयू अल्लादिया खां साहेबही राजस्थानातून येऊन कोल्हापूरला स्थायिक झाले. ग्वाल्हेर घराण्याची पताका आपल्या खांद्यावर घेतलेले विष्णू दिगंबर पलुस्कर हेही इथलेच. त्यांनी स्थापना केलेल्या गांधर्व महाविद्यालय या संस्थेचा विस्तार आज पाकिस्तानपर्यंत झाला. आजही लाहोरमध्ये गांधर्व महाविद्यालयाचा फलक आपलं लक्ष वेधून घेतो. विनायकबुवा पटवर्धन असोत किंवा प्रोफेसर B.R. देवधर असोत, या कलावंतांनी रागदारी संगीताची केवळ जोपासना केली नाही तर त्याचं संगोपनही केलं. त्यात नव्या प्रयोगांची भर घातली आणि ते सतत प्रवाही ठेवले. उस्ताद छज्जू खां, नजीर खां आणि खादिम हुसेन खां यांनी सुरू केलेल्या घराण्याचं नाव भेंडी बझार असं पडलं, कारण उत्तरेतून आलेले वडील उस्ताद दिलावर खां यांच्याकडून तालीम घेऊन हे तिघे भाऊ मुंबईत आले. क्रॉफर्ड मार्केटच्या मागे असलेल्या एका बंगल्यात त्यांचं वास्तव्य होतं. त्यांच्या घराण्यातील उस्ताद अमान अली खां यांनी तर नंतर आपल्या अनोख्या शैलीनं त्या काळातील मुंबईच्या रसिकांची मनं जिंकली होती. या कलावंतांचा वास्तव्याचा पत्ता बिहाइंड दी बझार असा होता. या बिहाइंड दी बझारचा अपभ्रंश होत होत ते भेंडी बझार असं झालं. त्या नावाबद्दल ना त्या कलावंतांनी कधी कुरकुर केली ना रसिकांनी. भारतीय रागदारी संगीतात घराण्यांनी आपली स्वतंत्र शैली टिकवून ठेवली याचं कारणच अशा घराण्यांमधील सर्व कलावंतांनी देशाटन केलं हे आहे. एखाद्या प्रतिभावंताने निर्माण केलेल्या गायनशैलीत स्वतःच्या प्रतिभेने भर घालून ती शैली पुढे नेण्याचं काम गेल्या शतकातील अनेक नामवंत आणि सर्जनशील कलावंतांनी केलं. भारतीय संगीतात अशी मोलाची भर घालणाऱ्यांनी विविध अंगांनी आपला सांगीतिक विचार संगीतातून व्यक्त केला.
घराण्याच्या आणि त्यातून निर्माण झालेल्या शैलीचा मूळ ढाचा न बदलताही त्यात भर घालण्याचं जे कसब या प्रतिभावंतांनी दाखवलं त्याला तोड नाही. अशी लवचिकता या संगीतात असल्यानेच असं घडू शकलं, हेही ध्यानात घ्यायला हवं. या लवचिकतेमुळेच संगीत प्रवाही राहिलं आणि त्यात नवे प्रवाह मिसळले तरी त्याचा मूळ गाभा मात्र कदापि हरवला नाही. गेल्या शतकाच्या प्रारंभी भारतात आलेल्या ध्वनिमुद्रणाच्या तंत्राने संगीताचा प्रवास आणखीनच सुकर झाला. गायकाला प्रत्यक्ष मैफिलीसाठी जाणं आवश्यक असलं तरीही ध्वनिमुद्रणामुळे आणि त्यानंतरच्या नभोवाणी आणि दूरचित्रवाणीमुळे संगीत ही अप्राप्य चीज राहिली नाही. 1884 अण्णासाहेब किर्लोस्करांनी सादर केलेल्या पहिल्या संगीत शाकुंतल या संगीत नाटकातील पदांच्या संगीत रचनांवर दिसणारा कर्नाटकी संगीताचा प्रभाव त्या काळातील महाराष्ट्रातील रसिकांना केवळ जाणवला नाही तर भावलासुद्धा. त्या काळातील रागदारी संगीतात आणि भावसंगीतात मिसळलेले हे प्रवाह पुढे एकमेकात इतके गुंतले की त्यानंतरच्या चित्रपट संगीताने त्यावर कडी केली. जगभरातल्या विविध भागातील लोकसंगीत आणि अभिजात संगीताची ओळख आपल्याला चित्रपट संगीतामुळेच झाली. स्थलांतराने सांस्कृतिक देवाणघेवाण तर होतेच, पण मानवी स्वभावांचे विविध पैलू त्यामुळे समजू शकतात. साहित्य, शिल्पकला, चित्रकला, नृत्यकला, वास्तुकला या सगळ्या कलांवर स्थलांतराचा झालेला परिणाम दृश्य स्वरूपात जाणवू शकतो. संगीताच्या बाबतीत मात्र हा परिणाम सूक्ष्म आणि तरल स्वरूपात दिसतो. गेल्या 1000 वर्षात भारतीय संगीतावर आलेल्या अनेक सांस्कृतिक आक्रमणातूनही त्याने आपली अभिजातता मुळीसुद्धा सोडली नाही, हे लक्षात घ्यायला हवं.